भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी 3 वर्षापासून साठवून ठेवलाय कापूस। जिल्ह्यात केळी लागवडीप्रमाणे कापूस लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होत असते। कापसाचं उत्पन्न घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याभरात आहेत, परंतु नैसर्गिक आपत्ती अडचणीत असतोच। मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याने शेतकरी नेहमी अडचणीत येताना दिसतो। जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाला योग्य भाव नसल्याने गेल्या 3 वर्षापासून आपल्या घरात कापूस साठवून ठेवलाय। या कापसाची काळजी त्याप्रमाणे घ्यावी लागते। आज आणि उद्या भाव वाढेल आणि कापूस विक्री करू अशी आस धरून कापूस उत्पादक शेतकरी बसलाय, परंतु कापसाला भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। केंद्रीय राज्यमंत्री यांनी जळगाव जिल्ह्यात CCIचे सेंटर 11 ठिकाणी सुरू केल्याचं मोठ्या गाजाबाजीने सांगितलं, परंतु जिल्ह्यात काही ठिकाणी अजून फक्त नोंदणी केली जाते, तर केंद्र सुरू नाही। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी CCIच्या केंद्र सुरू होण्याची वाट पाहतोय। त्याचप्रमाणे जाचकटीमुळे कापूस उत्पादक शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी विचार करतोय। सरकारने आता निवडणूक संपली असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी पुढे यावं आणि खत पेस्टिसाइड यांचे भाव कमी करावे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव द्यावा, तरच शेतकरी जगेल अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलंय। यावर्षी अतिपावसामुळे कापूस उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम झालाय। लागलेला खर्च तो देखील निघाला नाहीये। 3 वर्षापासून माल शिल्लक आहे आमचा। आम्हाला उत्पादन खर्च, मजुरी हा खर्च आजचा भाव नाही परवडत, त्या हिशोबाने आम्ही थांबलो। किती आहे आपल्याकडे आता जो 3 वर्षाचा जो कापूस आपण घरामध्ये ठेवलेला आहे, तर किती 400 क्विंटल कापूस आहे माझ्याकडे। 400 क्विंटल आणि या वर्षाच्या किती आहे? 150 आणि आपल्या आता CCI सेंटर सांगताय केंद्रीय मंत्री, तर आपण तिथं काही नोंदणी केली आहे का केंद्र सुरू नाही आहे? काय अडचण? नोंदणी झालेली आहे आमची, आम्ही केंद्र सुरू केलेलं नाही, त्याची वाट पाहतो आहे। जर केंद्र सुरू केलं तर तिथं आपण घेऊन जाणार आहेत। आता आम्हाला पर्याय राहिला नाही, त्याच्यामुळे आम्हाला तिथं जावं लागणार आहे। आता त्यांच्या याच्यामध्ये मी निकष आहे, हो, त्या निकषमध्ये जर बसला तर ते घेतील, बरोबर। तिथं पण लॉसच येणार आहे। तरी आता साधारण कापसाला काय भाव पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांना परवडेल? 9,000च्या वर भाव पाहिजे। 9,000चा भाव खाली राहिला तर परवडत नाही। तर कापसाला काही असं हमी भावाची काही मिळाला पाहिजे असं काही आपली काही मागणी? किती हमी भाव किती दिला गेला पाहिजे अशी आपली मागणी? 9,000च्या वर भाव पाहिजे, तरच कापूस परवडेल। उत्पादन खर्च, खत, फवारे या गोष्टी वाढल्यामुळे मजुरी वाढली, या भावात नाही परवडत। आता तुम्ही इतके 3 वर्षापासून कापूस साठवून ठेवलेला आहे, तर याचा वजनामध्येही घट झाली असेल? हो, म्हणजे लागलेला जो खर्च तो निघेल का यामध्ये? भाव वाढून भेटला तर आमचे नुकसान निघू शकतं, नाही तर मग साठवून करून सुद्धा काय उपयोग बराचसा कापूस पडलेला आहे, अजूनपर्यंत का दिला नाही आणि किती वर्षापासून आपण कापूस साठवून केलेला आहे? राजू कापूस आहे हा कमीत कमी 3 वर्षापासून साठवला आहे आम्ही। योग्य भाव नाही, यावर्षी उत्पन्नही नाही म्हणून तो विकलेला नाही। त्याच्या आमच्या मागचा अपेक्षा आहे की जास्तीत जास्त भाव मिळावा। साधारणतः शेतकऱ्यांना जो भाव किती मिळाला पाहिजे कापसाला, म्हणजे तो शेतकरी समाधान राहील? सर आम्ही 3 वर्षापूर्वी 12,000 प्रमाणे भाव केला आहे, तरी जास्त पाहिजे ना, कमी 15 तरी पाहिजे यावेळेस। उत्पन्न कमी आहे ना यावेळेस, त्याच्यामुळे मग ते ॲव्हरेज बसवला नाही, त्यामुळे तो परवडणार पण नाही आम्हाला 12च्या खात्यानं। 15पर्यंत पाहिजे कमीत कमी। खत आणि पेस्टिसाइड याचा देखील मोठ्या प्रमाणात भाव वाढले, पेस्टिसाइड भाव वाढले, काम करणाऱ्या मजुरांचे भाव वाढले, सर्वच भाव वाढले ना। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे, मालाला भाव नाही, हमी भाव दिला पाहिजे। हमी भाव ते कमीत कमी द्यायलाच पाहिजे ना, विषय नाही। आता इतका मोठा कापूस साठवून ठेवला म्हणजे त्याची खूप काळजी बी घ्यावा लागते। त्याचं वेट कमी होत आहे, ॲव्हरेज कमी होत आहे। अच्छा, कारण की 5-10 क्विंटल कापूस तो कमी झाला सर। आता CCI केंद्र संदर्भात काय वाटतं आपल्याला? ते कापूस केंद्र अजून सुरू झाला नाही, पण लवकर व्हायला पाहिजे CCI केंद्र विचारच तर मग व्यापारी लोक भावाचे भाव वाढवतील ना इकडे, नाही तर नाही तर मग काही नाही। खाजगी व्यापारी काही भाव घेतात आणि शेतकऱ्याला द्यावा लागतो। लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। लोकनायक न्यूज।